शंभू बाळा घे. मी कुणालाही त्या वाटेला जाऊ देणार नाही. या सखूने कितीही प्रयत्न केला तरी त्या विठोबाच्या नावाला या घरात मी थारा देणार नाही. सासूबाई ते चुकून उगाच ना नाकाने कांदे सोलू नकोस. एकदा दोनदा होते ती चूक, तिसऱ्यांदा आणि पुन्हा पुन्हा चूक होत नाही कधी. त्याला जाणून बुजून करणं म्हणतात, मुद्दामून चिथावणं म्हणतात. माझ्या विरोधात हे असले उद्योग करतेस. शंभू बाळाला सवय लावतेस विठ्ठलाची. ज्या विठ्ठलानं माझ्या संसाराचं वाळवंट केलं, आनंद सुख मनशांती सगळं हिरावून घेतलं, त्या विठ्ठलाचं नाव या घरात घ्यायचं नाही इतक्या वेळा बजावलं तुला, तरी मुद्दामून मला चिथवतेस. हा काय ग, रडू नकोस हा. आणि हे हरडासारखे डोळे करून माझ्याकडे बघायचं नाही. बधणार नाही मी तुला. चल मुकाटन, चल दाखवतेस तुला. चल ये. तमाशा केल्याशिवाय महामायेला चैन नाही पडणार. आता काय जीव घेते की काय इटवळी चकूचा. झाला का हाऊस साफ करून? वैजी लय शेवळ धरलं होतं. आता बघा आरशावने साफ केलं आहोत. फक्त पाणी भरायचंय बस. भरतो आता. नाही नको, तुम्ही जा. आज तुमची सुट्टी. जा. अरे काय म्हणते मी, एकमेकांकडे काय बघताय? निघा तुम्ही. वैजी पाण्याचा आम्ही बघतो. मला चिडवायची तुझ्यात खूप खुमखुमी आहे ना. चांगलीच रग चिरवते तुझी आता. काढ. विहिरीतनं पाणी काढायचं आणि हौदात ओतायचं. पाण्याचा नाश करायचा नाही. सांडलवण करायची नाही. घागर पाडलीस, तिला पोचा पडला तर याद राख, हवं तर तू पड धडपड, पण घागरीला पोचा पडता कामा नये. आणि कुणीही मदत करायची नाही. कुणीही. कळलं ना? चल ग, कामाला सुरुवात कर. आणि तुमचं काय असे बघत काय बसलाय? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? जा निघा. सुरुवात कर. नाही, शंभू बाळाला माझ्याकडे दे. नीट लक्ष असू दे हिच्यावर. कळलं ना? चला शंभू बाळा, आपण जायचं. काय म्हणतोय शंभू बाळ? नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागो. अगो अगो, काय झालं? काय झालं? ओ ओ ओ ओ, काय म्हणायचं? नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी असं म्हणायचं. हा, मामीने जे शिकवलंय ना ते सगळं विसरून जायचं. हा शंभू बाळा, आता हे नागोजी बाबा आहेत ना, त्यांचीच पूजा करायची, भक्ती करायची. त्यांना सांगायचं मला छान आरोग्य द्या, बुद्धी द्या, मला खूप मोठं करा, असा आशीर्वाद मागायचा. हा, नागोजी नागोजी.
तुमच्यावर सकूची सावली आहे म्हणून तुमच्या हातातला कापूर जळाला. बाबाजींचं आणि झिंगरोबाचं नाव घ्या. हे गंडे तुमचं रक्षण करतील. शंभू बाळाला ताबडतोब सुरक्षा कवच द्यायलाच हवं. हा शंभू बाळा, जरा थांबा. जरा थांबा. आजी काय करते बघा बघा बघा. हा आता ना तुमच्या हाताला चल पटापटा. आता कुठे 4-5 कळशा ओतल्यास हौदात? लगेच खांब फुटला तुला? असं वाटते या यमुताईच्या डोक्यावर ना थंड पाण्याच्या 100 कळशा वाटाव्यात. भयंकर दुष्ट आहे. बघतेस काय? लाग कामाला. वंच करते. थोडा दम घेतला हो. रमाईचं नक्की 9 आणलेस तू आणि दम कसला घेतेस? चल लाग कामाला. स्वतः तर इकडची काडी तिकडे करत नाही आणि सखू वहिनीच्या डोक्यावर बसायला मात्र सगळ्यात पुढे. हा धागा आहे ना, सुरक्षा धागा आहे, बाबाजींनी दिलाय. ते तुझी रक्षा करतील. त्या सखूपासनं तुला वाचवतील, तुला मोठा करतील, हुशार करतील. पण सोनुल्या, चुकून हे त्या विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही हा बाळा. तुझे आजोबा विठ्ठल विठ्ठल करत राहिले आणि जगाला विसरले. स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरून निघून गेले. पण तुझं तसं होतं का म्हणे? म्हणून नागोजी नागोजी हा जप करत राहायचा. शाळ ग माझ बाळते. तुझे आजोबा